मकर राशी. नमस्कार मित्रांनो, मी ज्योतिष महागुरु डॉक्टर पंकज शास्त्री घेवारे गुरुजी आपल्या सर्वांचं त्र्यंबक राज ज्योतिष या यूट्यूब चॅनलमध्ये मनापासून स्वागत करतो. आज आपण 2026 या वर्षातील एप्रिल महिन्यामध्ये होणारं ग्रहांचं राशी परिवर्तन आणि या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती होणारा परिणाम या विषयाची माहिती पाहणार आहोत. तत्पूर्वी एक महत्वाची सूचना. आपल्या जीवनामध्ये काही समस्या आहेत, अडचणी आहेत, ज्याचं निराकरण होत नाहीये. आमच्या स्क्रीनवरती दिलेल्या नंबरवर आपण फोन केला, संपर्क केला तर आमचे ज्योतिष एक्सपर्ट तुम्हाला योग्य असं मार्गदर्शन करतील, ज्यानं तुमच्या जीवनातील अडचणी कमी होण्यासाठी मदत होईल. मग या एप्रिल महिन्यामध्ये कोणते ग्रह राशी परिवर्तन करताय तर 2 एप्रिल या दिवशी मंगळ ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 10 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मीन राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 14 एप्रिल या दिवशी सूर्य ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 19 एप्रिल या दिवशी शुक्र ग्रह वृषभ राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. 30 एप्रिल या दिवशी बुध ग्रह मेष राशीमध्ये राशी परिवर्तन करून येतोय. या राशी परिवर्तनाचा मकर राशीच्या जातकांवरती नेमका काय परिणाम होणार आहे ते आपण ह्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. प्रथम स्थान, या स्थानाचा स्वामी शनी ग्रह हा तृतीय स्थानामध्ये म्हणजेच उपचय स्थानामध्ये आहे. शनी महाराज हे नैसर्गिक पापग्रह असल्या कारणानं त्यांना हे स्थान अतिशय मानवतं. म्हणजेच मकर राशीच्या जातकांसाठी हा अतिशय शुभ योग म्हणावा लागेल. कुठल्याही कामामध्ये परत परत विचार करण्याची गरज नाही. जो निर्णय घ्याल त्या निर्णयावरती तुम्ही स्वतः ठाम राहा, म्हणजे तुम्ही यशाला गवसणी घातली हे समजायला हरकत नाही. द्वितीय स्थान, या स्थानाचाही स्वामी शनी ग्रह तोही तृतीय स्थानात आहे, उपचय स्थानात. म्हणजेच आर्थिकतेचे कुठलेही प्रॉब्लेम्स किंवा आर्थिक काही समस्या एप्रिल महिन्यामध्ये मकर राशीच्या जातकांना भेडसावणार नाही, जाणवणार नाही. परिवारातील जे काही संकट, अडचणी संपूर्ण या महिन्यामध्ये कमी होताना दिसत आहे. तृतीय स्थानामध्ये मीन राशी आहे. स्वामी गुरु ग्रह हा 6ष्ठ स्थानामध्ये गेलेला आहे. आपल्यापेक्षा लहान बहीण भावंडांना आरोग्याच्या समस्या उद्भवतील. शेजारी पाजारी लोकांना तुमची मदत अपेक्षित असेल ती तुम्ही कराल. त्यामुळे समाजामध्ये, परिवारामध्ये तुमच्या भोवती एक चांगलं वातावरण तयार झालेलं असणार आहे, ज्यामुळे तुमचा उत्साह द्विगुणित होईल. चतुर्थ स्थानाचा विचार करता या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह 2 एप्रिल या दिवशी राशी परिवर्तन करून तो कुंभेतनं मीनेत येतो आहे. पहिले 2 दिवस परिवाराच्या दृष्टीनं आर्थिक पैशाचा खर्च जुळवाजुळव करताना थोड्याशा अडचणी निर्माण होतील. परंतु हा नैसर्गिक पापग्रह 2 तारखेनंतर ज्या वेळेला तो पराक्रमात म्हणजे तृतीयामध्ये विराजमान होईल, त्यावेळेला तो वास्तू घेण्याचा मार्ग मोकळा करेल, वाहन घेण्याचा मार्ग मोकळा करेल, शेती जमीन घेण्याचा मार्ग मोकळा करेल. पाळीव प्राणी ज्यांना पाळायचे आहे, दुग्ध व्यवसाय ज्यांना वाढवायचा आहे किंवा अन्यतम शेतीच्या संदर्भात काही भूमिका घ्यायची आहे, एखादा जोड व्यवसाय, जोड धंदा चालू करायचा आहे, व्यापार उद्योगाला गती द्यायची आहे, त्यांच्यासाठी सुद्धा अतिशय सुंदर योग आणि घटना या निमित्तानं अनुभवायला मिळतील. पंचम स्थान, पंचमेश पंचमामध्ये 19 एप्रिलच्या नंतर राहील. त्या 19 दिवसाच्या आधी तो चतुर्थात असणार आहे. मुलांच्या मदतीनं किंवा तुमच्या बुद्धिमत्तेनं तुम्हाला चांगली नोकरी लागल्यामुळे स्वतःच्या पायावरती वास्तू, वाहन, घर, जागा, प्रॉपर्टी घेण्याचे योग. पंचमेश पंचात मुलांचा उत्कर्ष पाहायला मिळेल.
मुलांची प्रगती पाहायला मिळेल. जे जातक इंजिनिअरिंग क्षेत्राशी निगडीत आहेत, शिक्षण पूर्ण झाल्यानंतर लागलीच कॅम्पस थ्रू सिलेक्शन किंवा उच्चतम शिक्षणासाठी ते बाहेर पडता, इष्टदेवतेची कृपा, शेअर मार्केटमध्ये मोठा लाभ आहे. त्याचबरोबर प्रेमामध्ये विशेष यश आहे. परिवाराला घेऊन बाहेर फिरायला जाण्याचे योग सुद्धा उत्तम आहेत. षष्ठ स्थानाचा स्वामी बुध ग्रह पहिले 10 दिवस तो द्वितीय स्थानामध्ये म्हणजे कुंभ राशीत, नंतर पुढचे 20 दिवस तृतीयामध्ये पराक्रमात आणि शेवटचा 1 दिवस तो चतुर्थात आहे. पहिले 10 दिवस परिवारातील सदस्यांना आरोग्याच्या समस्या थोड्याफार प्रमाणात भेडसावतील. दुसऱ्यानंतर कालखंडामध्ये 20 दिवस बहीण भावंडांना आरोग्याचे प्रश्न निर्माण होतील. शेवटच्या दिवसाला आईची प्रकृती थोडीशी ढासाळेल. परिवारामध्ये आरोग्याची काळजी घेत असताना या सगळ्यांना काही छोटं मोठं दुखणं जाणवलं, वेळीच चांगल्या डॉक्टरांचं मार्गदर्शन घ्या. सप्तम स्थान या महिन्यामध्ये मकर राशीच्या जातकांसाठी विवाह योग अतिशय उत्तम चालून आलेले आहेत. जे युवक युवती या महिन्यामध्ये विवाहाच्या चांगल्या शोधार्थात आहे, त्यांना मनाप्रमाणे विवाह जोडीदार प्राप्त होताना दिसतोय. अष्टम स्थानाचा विचार करता हे तसं आयुष्याचं मृत्यूचं स्थान आहे. मग याचा स्वामी सूर्यग्रह हा 14 एप्रिलला राशी परिवर्तन करतोय. तो मीनेतनं मेषेमध्ये येतोय. पहिले 14 दिवस अष्टमेशाचा मालक सूर्यग्रह अत्यंत शक्तिशाली आहे. सप्तम स्थानाचा विचार करता या एप्रिल महिन्यामध्ये अनेक जे युवक युवती आहेत त्यांचे विवाह अतिशय मनाप्रमाणे मन मिळावू असलेल्या जोडीदाराबरोबर निश्चित होताना दिसत आहे. पार्टनरशिपच्या दृष्टीनं एक मोठी संधी सुद्धा मकर राशीच्या जातकांना प्राप्त होते. अष्टमस्थान या अष्टमस्थानाचा स्वामी सूर्य हा 14 एप्रिलला राशी परिवर्तन करतोय आणि विशेष म्हणजे तो मीन राशीतनं मेष राशीमध्ये येतोय. सूर्यदेवांना तृतीय स्थान हे अतिशय मानवतं आणि चतुर्थात तर ते उच्चतम अवस्थेला प्राप्त होतात. त्यामुळे या महिन्याचा फलादेशाचा सूर्यदेवांचा विचार करता व्यापारामध्ये मोठ्या प्रमाणात लक्ष्मी प्राप्तीचे योग आणि चतुर्थामध्ये अचानक अडकलेले पैसे मिळून नवीन वास्तू घेण्याचा योग, नवीन वाहन घेण्याचा योग मकर राशीच्या जातकांना प्राप्त होताना दिसतोय. भाग्याचा विचार करता कन्या राशी विराजमान आहे. त्याचा स्वामी बुध ग्रह पहिले 10 दिवस द्वितीय स्थान, पुढचे 20 दिवस पराक्रम स्थान, 1 दिवस चतुर्थात आहे. भाग्याच्या दृष्टीनं पहिले 10 दिवस आर्थिक लक्ष्मी प्राप्तीचे योग, त्याच बरोबर पुढचे 20 दिवस अतिशय कष्टाचे दिवस, शेवटचा दिवस हा या सगळ्या केलेल्या अट्टहासाची परिपूर्तता म्हणून एखादी प्रॉपर्टी खरेदी करू शकाल. त्यानंतर दशमस्थान या दशमस्थानाचा मालक स्वामी शुक्रदेव हे 19 एप्रिलला राशी परिवर्तन करताय. ते मेषेतनं वृषभेत येत आहे. दशमेशाचा मालक दशमावरती चतुर्थातनं सप्तम दृष्टी टाकतो आहे आणि नंतर स्वतःच्या राशीत जातोय. वडिलोपार्जित व्यवसायाला गती, चाललेल्या कामाला गती, अडचणींना दूर सारण्याचा प्रयत्न, पंचमात्र बुद्धिमतां वरिष्ठम स्वतःच्या बुद्धिमत्तेच्या जोरावरती मोठ्या यशाला गवसणी घालण्याचा योग मकर राशीच्या जातकांना आलेला आहे. एकादश स्थानाला लाभस्थान म्हटलेलं आहे. या स्थानाचा स्वामी मंगळ ग्रह हा 2 एप्रिलला राशी परिवर्तन करतोय. तो कुंभेतनं मिनीत जातोय. उपचय स्थानाचा मालक आहे. ज्यावेळेला उपचयामध्ये येईल एवढी शक्ती वाढवेल. स्पर्धा परीक्षा देणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी तर ही संधी असणार आहे.
हॉटेल मॅनेजमेंट करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी परदेशात जाण्याची संधी मिळणार आहे. अग्नितत्वाशी रिलेटेड सगळ्या कार्यांमध्ये गती प्राप्त होण्याचा योग आहे. जे इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग करतात त्या विद्यार्थ्यांना नोकरी प्राप्तीचा योग आहे. जे जातक PWD मध्ये काम करण्याचा विचार करताय त्यांनाही नोकरी प्राप्तीचा योग आहे. गव्हर्नमेंटचे कॉन्ट्रॅक्ट मिळण्याचा योग आहे. जमिनीत खरेदी विक्रीत लाभ होण्याचा योग आहे. व्ययाच्या दृष्टीने विचार करता धनु राशी स्वामी गुरु ग्रह षष्टात विपरीत नावाच्या राजयोगामध्ये मातुल घराण्यातील लोकांना, हाताखाली काम करणाऱ्या लोकांना, मित्रांना मदतीचे योग. विचारपूर्वक करा. आपल्यासाठी शुभ अंक 9 आहे. शुभ रंग केशरी आहे. शुभ दिवस 10 तारीख, 11 तारीख, 12 तारीख, 13 तारीख, 14 तारीख आणि 15 तारीख आहे. अशुभ दिवस 8 तारीख, 9 तारीख, 16 तारीख, 24 तारीख, 25 तारीख आणि 26 तारीख आहे. मंत्र आहे ओम शिवाय नमः. लवकर भेटू पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्व प्रेक्षकांना नमस्कार.